सावंतवाडीतील मोती तलावाच्या काठावर आपल्या 3 वर्षाच्या लहानग्या मुलाला बसवीत पित्याने मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही। याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोटे करीत आहेत। सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचनालयासमोरच्या मोती तलावात 3 वर्षाच्या छोट्या मुलाला तळ्याच्या काठावर बसून पित्याने मोती तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सुमारे 4:30 वाजता घडली। संजय लक्ष्मण सावंत, वय वर्ष 35, राहणार ओटवणे मांडव पातरवाडी असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे। संजय यांचे 6 वर्षापूर्वीच लग्न झाले होते। ते गोवा येथे कामाला होते। त्यांना वरद हा 3 वर्षाचा तर अर्जुन 3 महिन्यांचा दुसरा छोटा मुलगा आहे। सायंकाळी 4:30च्या सुमारास त्याने वरद याला तळ्याच्या काठावर बसवत स्वतः तळ्यात उडी घेतली। हा प्रकार तेथे असलेल्या काहींनी पाहिला। घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, हवालदार मंगेश शिंगाडे, प्रसाद कदम आदींनी धाव घेत पाहणी केली। दरम्यान तब्बल तासानंतर महेश पाटील या लाके वसाहतीतील युवकाने तळ्यात शोध घेत मृतदेह पाण्यातून वर काढला। पोलिसांनी पंचनाम्याअंती मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला असून दरम्यान याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। आपल्या 3 वर्षाच्या लहानग्या मुलाला तळ्याकाठी ठेवून आपली जीवनयात्रा संपवणारे संजय सावंत यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। दरम्यान सावंतवाडीतील मोती तलावात घडलेल्या आत्महत्येप्रकरणी सावंतवाडीकरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। रामचंद्र कुडाळकर, कोकण 9, सावंतवाडी।